नमस्ते मित्रांनो. जवळपास दरवर्षी 4 कोटी भारतीय कुटुंब ही गरिबीकडे ओढले जातात. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नोकरी गेल्यामुळे नव्हे, व्यवसाय बंद पडल्यामुळे नव्हे, कर्ज असल्यामुळे देखील नव्हे, तर ते फक्त आणि फक्त हॉस्पिटल्सच्या महागड्या बिलांमुळे या कुटुंबावर गरिबीकडे ओढण्याची वेळ येते मित्रांनो. आजकाल आपण बऱ्याचदा पाहतो की हॉस्पिटल्स हे बऱ्याचदा कमर्शियलपणे व्यवसाय स्वरूपात वागत असल्याचे आपण पाहतो. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल बरेचसे हॉस्पिटल्स हे स्वतः तिथले डॉक्टर चालवत नसून त्यांना ग्लोबल इक्विटी फंड्स हे चालवत असतात. यांचं काम मित्रांनो पैसे भांडवल उभे करणे, त्यासाठी लागणारं हॉस्पिटलचं मॅनेजमेंट उभं करणे, प्रॉफिट मार्जिन रेशिओ वाढवणे आणि त्या हिशोबाने अननेसेसरी ट्रीटमेंट्स दिले जातात, अननेसेसरी उपचार सांगितले जातात, गरज नसतील त्या प्रोसिजर करायला हॉस्पिटलमधून भाग पाडले जाते. फिअर मॉंगरिंगचा एक प्रकार असतो, म्हणजे ही सर्जरी तुम्ही लगेच करा, अन्यथा असे होईल तसे होईल, अशी आपणाला भीती देखील घातली जाते. तर यांचं काम हे पैसे लावून प्रॉफिट करणं आहे आणि एकदा का प्रॉफिट झाला की ते त्या व्यवसायातून एक्झिट करत असतात. तर याची भरपाई जी केली जाते ती कुठून केली जाते, तर ॲज अ पेशंट म्हणून हे आपल्या उपचाराच्या खर्चातनं पैसे काढले जातात. त्यामुळे कधीही आपला स्वतःचा कुटुंबाचा आरोग्य विमा घ्या, परंतु आरोग्य विमा घेत असताना अननेसेसरी हॉस्पिटलायझेशन होत असेल तर ते आपण टाळायचे. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपणाला आरोग्य विमाबद्दल जी माहिती हवी आहे ती सर्वच्या सर्व व्यवस्थित इत्थंभूत माहिती आपण आपल्या विमा प्रतिनिधींकडून घ्यायची आहे. एकूण एक बारकावे त्यातले समजून घ्यायचे. कुठल्या गोष्टींचा आपल्याला क्लेम भेटेल, कुठल्या गोष्टींचा क्लेम मिळणार नाही, कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला किती दिवसांचा वेटिंग पिरियड आहे, याची सर्व माहिती इत्थंभूत घेऊन आपण आपल्या सर्व कुटुंबियांच्या सोबत ही माहिती घ्यायची आणि त्यानंतरच आरोग्य विमा करायचा आहे. आरोग्य विमा असला म्हणजे दरवेळेस आपणाला पैसे मिळतीलच असं बऱ्याचदा नसतं. ज्यावेळेस आपले रिपोर्ट नॉर्मल येतील त्यावेळेस बऱ्याचदा आरोग्य विमा डिक्लाइन केला जातो. काही कारण नसताना हॉस्पिटलायझेशन केले जाते, रिपोर्ट नॉर्मल येतात, त्यावेळेस आरोग्य विमा हा नाकारला जातो. ड्रिंकिंगमध्ये जरी आपण हॉस्पिटलायझेशन असेल तरी ते नाकारलं जातं मित्रांनो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, असे बरेचसे बारकावे आहेत, ते आपण समजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आरोग्य विमा करायचा आहे. अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता. निलेश गजानन कुदळे, 9881118871.